योगी सरकारमधल्या भाजपच्या आमदाराने भर रस्त्यामध्ये अपमानित केल्यामुळे महिला आयपीएस अधिकारीला रडू कोसळल्याची घटना गोरखपूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। चारू निगम असे या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोतच, मात्र त्याआधी गोरखपूरमध्ये नेमकं काय घडलं ते पाहूया। आप बैठे यहाँ पर चुप रहिए, आपकी बात में नहीं कर रहा हूँ। मुझे उन्होंने ना बताओ, तुम चुप रहो, तुम मैं बताया ना, बता के बात बचाओ। 8 साल का बच्चा था, उसको उठाकर रवा कर फेंक दिए। 8 साल का बच्चा, वो बच्चा भी यही है। बुलाओ बच्चे को, बच्चा आपको सम्मान रखो। साहब खड़े हैं यहाँ, बात कर, मैं से बात नहीं करूँगा। बुलाएं इनके अधिकारी, जिसकी लाठी चलाती आती हो आप कार्रवाई कर लो ना। हम बोले तो बोलना, जो लाठी चला आप। तर चारू निगम यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। गोरखपूरमध्ये दारू गुत्ते आणि कच्च्या दारूच्या विरोधात रास्ता रोको करण्यासाठी महिला रस्त्यावर उतरलेल्या होत्या आणि त्यावेळी वाहतुकीची कोंडी झाली होती। त्याचवेळी हा रस्ता हटवण्यासाठी आयपीएस अधिकारी चारू निगम या फौज फाट्यासह त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि हा जाम हटवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला। त्याचवेळी आंदोलक महिलांनी पोलिसांवरच लाठ्यांनी हल्ला चढवला। यामध्ये चारू निगम या जखमी देखील झाल्या, पण त्याचवेळी या महिलांची बाजू घेत आमदार राधा मोहन दास हे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी थेट आयपीएस अधिकारी चारू निगम यांनाच अपमानास्पद वागणूक दिली। आमदारांच्या याच वर्तनामुळे चारू निगम या खचल्या आणि त्यांना रडू कोसळलं। दरम्यान आमदारांच्या या वर्तनावरती आता चहूबाजूंनी टीका केली जाते। 8 साल का बच्चा, वो बच्चा भी यही है। बुलाओ बच्चे को, आपको सम्मान रखो। साहब खड़े हैं यहाँ, बात कर, मैं से बात नहीं करूँगा। बुलाएं इनके अधिकारी, जिसकी लाठी चलाती आती हो। उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। लोकप्रतिनिधींकडून जर अधिकाऱ्यांना अशी वागणूक मिळत असेल तर अनेक प्रश्न यामुळे आता उपस्थित होतात।